राहिले याच कारणामुळे प्रत्येकाला टेन्शन आले फक्त पैशांच्या जोरावर संपूर्ण ताकद दाखवून आले गावामध्ये 20 लोकांचा जीव उष्माघातामुळे गेलेला आहे। तर त्याचा पूर्ण अंतिम संस्कार व त्यांच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी GM फाउंडेशनने उचललेली होती। आता 10 लोकांचा अंतिम संस्कार इथे शिवाजीनगर स्मशानभूमीत झालेला आहे। त्या मृत व्यक्तींना चिरशांती लाभो यासाठी आपण सर्व शांती मंत्र म्हणूया। मी म्हणेन तुम्ही माझ्या मागे म्हणा। जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णता ही वाढलेली आहे आणि तापमान जवळजवळ 47 डिग्रीपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे आणि त्याचा थेट परिणाम जीवितावरती होताना आपल्याला पाहायला मिळते। कालच एका ठिकाणी 100 मेंढ्या मृत्यू पावलेल्या होत्या, तर गेल्या 10 दिवसांमध्ये 50हून अधिक लोक उष्माघातानं गेल्याचं समोर येत आहे। शासकीय यंत्रणा त्याला थेट उष्माघात म्हणत नसली तरीसुद्धा वाढत्या उष्णतामानामुळेच हे मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण बघू शकतो की जळगावच्या शिवाजीनगर स्मशानभूमीमध्ये एकाच वेळेला या ठिकाणी 10 मृतदेहांवरती गिरीश महाजन यांच्या GM फाउंडेशनच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहे। हे 50 पैकी ही जी काही 50 संख्या आहे ही रस्त्याच्या कडेला भीक मागून जगणारी किंवा निराधार असलेल्या या व्यक्ती मृत पावलेल्या आहेत। निसर्गाचा घाला किंवा निसर्गाचा कोप या व्यक्तींवरती जसा झालेला आहे तसाच समाजाच्या अनास्थेचा परिणामसुद्धा याला आपण म्हणू शकतो, कारण थेट मरणाच्या दारात असलेले हे नागरिक आपल्या सर्वसामान्य माणसाच्या डोळ्याला का दिसू शकले नाही, मरणाच्या दारात त्यांना मदत का मिळू शकली नाही, याला शासन प्रशासन जेवढं जबाबदार आहे तितकंच आपली सामाजिक व्यवस्था आणि आपण देखील जबाबदार आहोत आणि याचं आत्मचिंतन करण्याची खरं तर गरज आहे। आज या ठिकाणी 50 पैकी 20 जे मृतदेह आहेत ते बेवारस आहेत, त्यांची ओळख पटू शकलेली नाही, उर्वरितांची ओळख पटलेली आहे। त्यांचे नातेवाईक घेऊन त्यांना त्यांनी अंत्यसंस्कार केलेले आहेत। मात्र या 20वर अंत्यसंस्कार करण्याचा मोठा प्रश्न सरकारी यंत्रणेवरती होता आणि त्यासाठी कोणीही पुढे यायला तयार नव्हतं। त्यावेळेला GM फाउंडेशन पुढे आलं आणि त्यांच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अंत्यसंस्कार केलेले आहेत, विधिवत अंत्यसंस्कार केलेले आहेत। मात्र तरीसुद्धा ही समस्या संपली असं नाही, कारण तापमान आजही आहे, अजूनही वाढतं आहे आणि यासाठी खरं तर आता सगळ्यांनीच पुढे येण्याची गरज आहे। आपल्या परिसरात जर कोणी निराधार आजारी व्यक्ती असेल, त्याच्याकडे कोणी बघणारं नसेल तर त्याच्यासाठी आपण लक्ष दिलं पाहिजे, त्याला विचारपूस केली पाहिजे, त्याला पाणी दिलं पाहिजे, त्याला अन्न दिलं पाहिजे आणि वेळप्रसंगी त्याला एखाद्या निराधार केंद्रापर्यंत नेऊन पोहोचवलं पाहिजे। आणि यासाठी आता GM फाउंडेशनने देखील पुढाकार घेतलेला आहे। उद्यापासनं जळगाव शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जे काही निराधार व्यक्ती रस्त्याच्या कडेला सापडणार असतील त्यांना या निराधार केंद्रामध्ये ठेवण्यात येणार आहे आणि त्यांचा बचाव आणि त्यांच्यावरती आरोग्य उपचार केले जाणार आहेत। या सगळ्या संदर्भामध्ये GM फाउंडेशनचे जे काही कार्याध्यक्ष आहेत अरविंद देशमुख आपल्यासोबत आहेत। अरविंदजी, काय सांगाल तुम्ही या घटनेबद्दल? सगळ्यात पहिल्यांदा सांगा की दुर्दैवी घटना आहे, ही निश्चित अतिशय दुर्दैवी घटना आहे, मन हेलवणारी घटना आहे। एकाच टायमाला या ठिकाणी गेल्या 3 दिवसामध्ये 16 मृतदेह बेवारस परिस्थितीमध्ये आढळले आणि ते असे आढळले की फुटपाथवर त्या कसं तरी रस्त्यावर उदरनिर्वाह करणारे हे सर्व लोक आता हे कशामुळे गेले? खरं तर याचं प्रमुख कारण हे ऊन आहे। अतिशय उन्हाचा हा पारा जळगाव जिल्ह्यात वाढलेला आहे आणि या असह्य झाल्याने ते दगावलेले आहेत। त्यांचे कारणं मेडिकल रिपोर्टमध्ये काही वेगळी असू शकतात, मात्र मुख्य कारण हे ऊनच आहे। आणि या बेवारस लोकांवरती अंत्यविधी करण्याचा जो बिकट प्रश्न होता याला माननीय मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी सर्व जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि जे कोण लोक जळगाव शहरामध्ये बेवारस स्थितीत असतील त्यांच्या संगोपनाची, त्यांच्या आजारपणाची, त्यांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी गिरीश महाजन साहेबांनी घेतलेली आहे आणि आम्ही आता सर्व लोकांना शोधून त्यांच्यावर विनामूल्य उपचार आणि त्यांची मोफत राहण्याची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था करणार आहोत। आमचं आव्हान आहे की कोणीही रस्त्यावर न फिरता म्हणजे स्वतःची काळजी घ्यायची। उन्हाचा तापमान अतिशय दिवसेंदिवस वाढत आहे, अशा परिस्थितीत आपण सर्वांनी काळजी घ्यायची। हे टाळता आलं असं वाटतंय तुम्हाला? हे टाळता आलं म्हणजे परिस्थिती अशी आहे की शासनाने एक बेघर निवारा जळगाव शहरामध्ये आहे, त्या बेघर निवारामध्ये या लोकांना जरी म्हटलं की चला तुम्ही त्या ठिकाणी मुक्कामाला थांबा, हे लोक ऐकत नाही आणि ते रस्त्यावरच थांबतात, त्या ठिकाणी भीक मागून ते उदरनिर्वाह करतात, असे त्यांचं दैनंदिन जीवनक्रम असतो। त्याच्यामुळे हे टाळता येऊ शकलं असतं, या लोकांनी सर्वांनी जर त्या ठिकाणी आले असते आणि औषध उपचार घेतला टाळता येऊ शकलं असतं। वाढतं तापमानामुळे हे घटना घडत आहेत, पुढील काळात जर हे घडायचं नसेल तर यासाठी काय उपाय आहेत असं वाटतं? या ठिकाणी आपलं निसर्गाकडे होत चाललेलं दुर्लक्ष हे सर्वात मोठं कारण आहे
आणि आपण बघतो कोविडच्या वैश्विक महामारीमध्ये आपण ऑक्सिजन करता त्या ठिकाणी मारामार केली आणि आज आपण पाहतोय की इतका प्रचंड आपण सर्व देशभर पाहतोय की तापमान दिवसेंदिवस वाढतं. त्याच्या वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन हे केल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून हे जर वृक्षाचं संवर्धन आणि वृक्ष लागवड केली, निसर्ग जर वाचवला तर याच्यातून आपण वाचू शकतो. नाहीतर कुठलाही या लोकांची जशी परिस्थिती झाली तशी अनेकांची परिस्थिती भविष्यात होऊ शकते. शासकीय यंत्रणा या अंत्यसंस्कारात सहभागी होताना दिसल्या नाही आपल्याला, मनपा प्रशासन असू द्या किंवा इतर. नाही, दुर्दैव आहे. म्हणजे खरं तर ही जबाबदारी या ठिकाणी मनपा प्रशासनाने स्वीकारायला पाहिजे नव्हती. मात्र स्पेशल मनपा प्रशासनाने हात वरती केलेले आहे. ही जबाबदारी आमची नाही, ही जबाबदारी पोलिसांची आहे असं म्हणून त्यांनी आज सांगितलं, असं कळालं. पोलिसांनी याच्यामध्ये मदत केली. या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी संपर्कात होते, माननीय जिल्हाधिकारी संपर्कात होते, त्यांनी वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे. जिल्हाधिकारी पोलिसांच्या प्रशासनात सहकार्यातून हे सर्व आम्ही करू शकलो. उर्वरित मृतदेहांवर किंवा अंत्यसंस्काराची उर्वरित मृतदेहावरती सर्व एक मृतदेहाची अंत्यसंस्काराची जबाबदारी आहे. उर्वरित जे मृतदेह आहे ते उद्या त्याच्यावर पण अंत्यसंस्कार होतील. या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला होता की अग्निदाह का देण्यात आला. याच्या मागचे कारण सांगतो की या ठिकाणी मनपाने एक जागा उपलब्ध करून दिली होती, मात्र त्या ठिकाणी प्रचंड विरोध झाला. लोकांनी त्या ठिकाणी अंत्यविधीला विरोध केला आणि म्हणून ही डेड बॉडी जे आहे ते सडलेल्या होत्या आणि हे रात्रभरसुद्धा थांबू शकत नव्हत्या. त्यामुळे नाईलाजाने हा या ठिकाणी सांघिक सामूहिक अंत्यसंस्कार यांचं या ठिकाणी झालेलं आहे. मात्र कुठल्याही प्रकारची यांची विटंबना होणार नाही याची काळजी घेतलेली आहे. प्रत्येकाला व्यवस्थित जे काय सामुग्री असते ती सामुग्री दिल्या गेलेली आहे आणि एकदम व्यवस्थित जो काय असतो प्रोटोकॉल शासकीय इंतमाम असतो, आपलं धार्मिक जे विधिवत जे सरकार असतं धार्मिक संस्कार, ते धार्मिक संस्कार पूर्ण करून याचा या ठिकाणी अंत्यविधी झालेला आहे. तर हे होते GM फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अरविंद देशमुख. त्यांनी असं म्हटलेलं की या ठिकाणची ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि खरंच ही घटना दुर्दैवी आहे. आपल्या संपूर्ण प्रशासन, समाज यांनी ही आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कारण कोरोनानंतर इतक्या मोठ्या संख्येनं मृतदेह एकाच वेळेला अंत्यसंस्कार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. माझ्यासुद्धा पत्रकारितेच्या अनुभवामध्ये हा अतिशय दुर्दैवी अनुभव आहे आणि याचं वृत्तांकन करताना खरं तर मनाला एक दुःख आहे. मात्र वास्तव काय आहे हे समाजापुढे येणं गरजेचं आहे आणि पुढील घटना अशा घडू नये यासाठी आता सगळ्यांनी समोर येणं गरजेचं आहे. चंद्रशेखर नेबे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.